तर आज मी आले मालवण फिरायला आणि आजचा प्लॅन आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा। पण त्याआधी माझं दुपारचं जेवण करायचं आहे आणि ते आम्ही थांबलोय अरण्य होमस्टेवरती। तर इथे जेवण करून मग पुढे किल्ल्यावरती जाऊ। आणि इथे खूप छान हवा सुटली आहे, म्हणजे खूप गरम उकडतं आहे, पण इथे अगदी फॅनची ही सुद्धा गरज भासत नाही। आम्ही असंच बसलोय बिना फॅनचे। तर दाखवते मी तुम्हाला। हे आहेत अरण्य होमस्टेचे AC रूम्स। रूम्स खूप क्लीन आहेत आणि हा बेडरूम समोरचा परिसर आहे। इथून मस्त डायरेक्ट शेताचा व्ह्यू दिसतो। ग्रिप नहीं आ रही है ना इसको पकड़ने में। वाव वाव वाव, सब्जी बन गई इसके लिए। मैंगो है। हाँ काय आला तर काढ टाकल्या। ऐसे ही बस खाओ। खट्टा है। इथून वरती जायला शिडी आहे आणि इथे असं छान व्ह्यू बघण्यासाठी तुम्ही इथून बघू शकता। ताईच्या आणि काकीच्या हातचं मस्त चविष्ट जेवण समोर आलेलं आहे। तर दुपारच्या गप्पा रंगल्यात आणि इथल्या होमस्टेची हीच खासियत आहे की माणसं खूप गोड आहेत। तर थोडंसं ऊन कमी झाल्यावरती आपण सिंधुदुर्ग किल्ला भटकणार आहोत। तर बघूया आजची भटकंती कशी होते। असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने उभारलेला हा जलदुर्ग आजही आपल्याला आकर्षित करतो। तर आता आपण पोहोचलो आहे मालवण जेटीवर आणि इथून पुढे आपल्याला बोटीने प्रवास करून किल्ल्यापर्यंत पोहोचायचं आहे। किल्ला भटकंती सोबत तुम्हाला असे बरेच वॉटर स्पोर्ट्स सुद्धा इथे करायला मिळतील। साइडला बसू नका, बोटचा बॅलन्स मोरत आहे। मध्ये पण बसा आणि साइडला पण बसा। हे बघा साइडची जागा भरा। पुढच्या बाजूला इथे अजून एक गंमत म्हणजे हा किल्ल्यापर्यंतचा बोटीचा प्रवास। उंच लाटांवर तरंगताना समोर दिसतो तो शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा हा जलदुर्ग। डोंगरी किल्ल्यांबरोबरच सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी या जलदुर्गाची निर्मिती केली गेली।
ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला हा सिंधुदुर्ग किल्ला ज्या कुरटे खडकावर 3 शतके उभा आहे, तो खडक मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. आता आम्ही बोटने किल्ल्यावर पोहोचलोय आणि आमच्याकडे आता 1 तास आहे पूर्ण किल्ला फिरायला. तर पूर्ण किल्ला फिरवून तुम्हाला दाखवते. हा किल्ला आपल्याला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात घेऊन जातो. हे आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर. गडावर ठिकठिकाणी अशा तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. हे वरती जायला इथून पायऱ्या आहेत. गडावर एक बोराचं झाड आहे, त्याचा आस्वादही तुम्ही घेऊ शकता. महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्यावरून नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या किनारी भागाचे आणि अथांग निळ्याभोर समुद्राचे दर्शन घेता येते. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. खूप छान हवा सुटलेली आहे आणि पूर्ण किल्ल्याचं दर्शन मस्त छान होत आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही दुपारची वेळ स्किप करा आणि संध्याकाळच्या वेळेत म्हणजे 4 वाजल्यापासून हा प्रवास सुरू करा. म्हणजे उन्हाच्या झळाला तेवढा त्रास नाही देणार, नाहीतर भरपूर ऊन, कारण किल्ला पूर्ण वरून मोकळा आहे, त्यामुळे भरपूर ऊन बसतं. त्यामुळे जर यायचं असेल तर 4 नंतर तुम्ही इथे या आणि आरामात 1 तासात तुमचं हे पूर्ण बघून होऊ शकतं. शिवराजेश्वरांचे देवालय आणि महाराजांची बैठी प्रतिमा फक्त या किल्ल्यावर दिसते. महादेवाचं मंदिर आहे, पण जुन्या काळातला एक भुयारी मार्ग आहे. असं म्हणतात की एक ओझरमध्ये गणेश मंदिर आहे, तिथे हा जो रस्ता आहे दिसताना विहीर दिसते, पण खालून एक भुयारी मार्ग आहे, तो त्या ओझरमधल्या गणेश मंदिराकडे बाहेर पडतो. तिथून वस्तू टाकली की तिथे बाहेर येते. सध्या बंद आहे. या किल्ल्यावर 3 विहिरी आहेत. खाऱ्या समुद्रात हा किल्ला असूनही या किल्ल्यातील विहिरीचं पाणी मात्र गोड आहे. दूध बाव, साखर बाव आणि दही बाव या नावाने या विहिरी आहेत.
निरीक्षणासाठी सगळ्यात उंच जागा किल्ल्यावरती ही आहे. निरीक्षणासाठी समुद्राकडनं येणारे जेवढे संकट, जेवढे बोटी वगैरे आहेत, शत्रूच्या सगळ्यात उंच ठिकाण किल्ल्यावरचं. या तटबंदींवरून चालताना महाराजांचा वैभवशाली इतिहास अगदी सहज मनात येऊन जातो आणि या विचारांना सोबत मिळते ती एका सागरी संगीताची. या लाटा तटबंदींवर एखाद्या शत्रूसारख्या वार करतात, परंतु आजही ही तटबंदी 3 शतके महाराजांसारखी कणखर उभी आहे. तर किल्ल्यावरची भटकंती करून झालेली आहे आणि आता आम्ही लागणार आहोत परतीच्या प्रवासाला सेम बोटने. तर आजची भटकंती कशी वाटली हे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला फिरायचा असेल, तिथला अनुभव घ्यायचा असेल, तर नक्की या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती भेट द्या. तर जाता जाता आम्ही अजून एक स्टॉप घेतला, तो म्हणजे कट्टा बाजारपेठेत. आणि इथे बेस्ट क्वालिटी कोल्हापुरी चप्पल हव्या त्या साईजमध्ये बनवून मिळतं. जर तुम्ही कधी आरवलीच्या श्रीदेव वेतोबा मंदिराला भेट दिली असेल तर तिथे ज्या चपला अर्पण केल्या जातात तर त्याही चपला इथूनच बनवल्या जातात. हमारा गारंटी नहीं है, जो बनाने वाले चप्पल का गारंटी है, भगवान का गारंटी है, भगवान का बुजुर्ग है. अच्छा इतना हेवी बेचते हैं भगवान. भगवान भी उतने बड़े हैं. बनवताना मजबूत बनवायचं. कसं लाईट वेट एकदम.